नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण शाळेपासून इतिहास शिकतो. अनेक लोकांना इतिहासामध्ये रुची येते. इतिहास का शिकवला जातो हा प्रश्न खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये पडतो ना. माझं असं वैयक्तिक मत आहे मित्रांनो की इतिहास जर शिकला तर माणसाचं भविष्य जास्ती समृद्ध होऊ शकतं. इतिहास आपल्याला तो चष्मा देतो, तो दृष्टिकोन देतो, ज्याच्या बेसिसवरती आपण आपलं भविष्य जे आहे ना हे जास्ती प्रखरपणे करू शकतो. आणि इतिहास का गरजेचा आहे? तुमचं आणि माझं आपल्या वैयक्तिक भविष्यापेक्षा कैक पटीने जास्ती मोठं असतं एखाद्या राष्ट्राचं भविष्य, एखाद्या सोसायटीचं भविष्य, एका सामूहिक सगळ्या समाजाचं भविष्य. तुम्ही आणि मी कितीही समृद्ध झालो, मात्र जर समाज समृद्ध झाला नाही, जर देश समृद्ध झाला नाही तर काहीच उपयोग नाही. आणि देशाला समृद्धता कशाने येते? फक्त पैशानं नाही येते, ती पहिले मानसिकतेतून येते, ती पहिले विचारांना येते. पहिले येते विचारांचं समृद्ध पण, आणि मग येतं संपत्तीचं. त्यामुळे पहिले विचार हे समृद्ध केले पाहिजे. आणि विचार समृद्ध करण्यासाठी, विचारांना एक योग्य दिशा देण्यासाठी इतिहास योग्य पद्धतीने शिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. आणि काही फॉरेन फोर्सेसची ताकद म्हणा किंवा काही आपल्याच लोकांना वर्षानुवर्ष त्यांच्या सत्तेच्या पोळ्या भाजायच्या होत्या म्हणून म्हणा, या प्रश्नाचं उत्तर कदाचित पुढचे हजारो वर्ष मिळणार नाही. याच्यावरनं वादविवाद होत राहतील. मात्र एक गोष्ट मात्र खरी आहे, ती म्हणजे आपल्याला इतिहास जसा शिकवण्यात आल्या पाहिजे होता तसा शिकवलेला नाही. आपल्या इतिहासामधनं असंख्य महत्त्वाचे चॅप्टर्स, असंख्य महत्त्वाच्या गोष्टी खूप सोयीस्कर पद्धतीने लपवण्यात आल्या, त्या दाबवण्यात आल्या, त्या कधीच तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या नाही. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मला आठवतं, माझ्या पुस्तकामध्ये 2 ओळींमध्ये संपवलं होतं. कॅप्चर्ड, टॉर्चर्ड अँड किल्ड. म्हणजे महान राजाचं महान बलिदान हे 2 ओळींमध्ये संपवण्यात आलं. कदाचित जर ते मला त्या योग्य वेळेमध्ये योग्य पद्धतीने शिकवण्यात आलं असतं, आत्मविश्वास तर सोडाच, पण माझ्या आयुष्याकडे बघायचा माझा दृष्टिकोन जो आहे ना हा कैक पटीने चांगला सुधारला असता. मला असं वाटतं एक समाज म्हणून आपल्याला एक योग्य दिशा मिळाली असती, मात्र ती सोयीस्कर पद्धतीने आपल्यापासून लपवण्यात आली. मित्रांनो, आपण इथून पुढे आपल्या चॅनलवरती असे काही व्हिडिओज बघणार आहोत ज्यामध्ये इतिहासामध्ये असे लपवलेले असंख्य चॅप्टर्स आहेत ना हे आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. मला या व्हिडिओला किती व्ह्यूज येतात त्याची अजिबात पर्वा नाही. मात्र 20,000, 10,000, 50,000 जे लोक हे बघतील त्यांच्यापर्यंत आपला इतिहास पोहोचावा, जो कधीच पोहोचला नाही, हाच माझा प्रयत्न आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रॉयल इंडियन नेव्हीच्या 1946 साली झालेल्या म्युटिनीबद्दल. स्वातंत्र्य कधी मिळालं या प्रश्नाचं उत्तर चटकन आपल्याला सांगतात. 1947 15 ऑगस्ट. मात्र तुम्हाला माहिती आहे हे त्या अगोदरच मिळालं असतं. मात्र त्या अगोदर आपल्याच काही महत्त्वाच्या माणसांना ते स्वातंत्र्य नको होतं. अरे, जर लवकर मिळतंय तर का नको होतं? त्यामागे त्यांची वेगळी कारणं होती. त्यामागे काही कूटनीती होती, तर त्यामागे काही मोठे विचार होते. ते नेमके काय हे पण आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा लोक रस्त्यावरती उतरली होती, जेव्हा लोक खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हिसकावून घेत होती, तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखायचं काय कारण, त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस झाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ मित्रांनो रॉयल इंडियन नेव्हीच्या म्युटिनीबद्दल जी 1946 साली. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीची डायरेक्ट कारणं किंवा डायरेक्ट घटना जाणून घ्यायच्या अगोदर त्या गोष्टीचं बॅकग्राऊंड जाणून घेणं फार गरजेचं आहे. 1946 साली देशामध्ये काय वातावरण होतं हेही गरजेचं आहे. मित्रांनो, मॅसॅकर होत होते, मोपला मॅसॅकर, याबद्दल आपण भविष्यामध्ये जाणून घेऊयात. मात्र खूप साऱ्या गोष्टी 1946 साली आपल्या देशामध्ये घडल्या. आणि कसं होत होतं की अहिंसेच्या मार्गातनं स्वातंत्र्य मिळावं असं काही लोकांची विचारधारा निश्चितपणे होती. पण माझं वैयक्तिक विचार माझे असे की मला सांगा, न मागता भीक पण नाही भेटत तर ब्रिटिश स्वातंत्र्य तरी का देतील? आणि मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर फुकटात मिळाली तर त्या गोष्टीची किंमत राहत नाही. मित्रांनो, त्या गोष्टीसाठी लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. तुम्ही तुमच्या नोकरीसाठी संघर्ष केला ना, म्हणून त्या नोकरीची किंमत आहे. आयती मिळाल्यावरती किती लोकांना राहते? नाही राहत. हे तर स्वातंत्र्य होतं देशाचं. आणि त्यामुळे आझादी बट अहिंसेच्या मार्गातून, नॉन व्हायलन्सच्या मार्गातून ही पण एक समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये विचारधारा होती. त्या विचारधारेचं कार्य चालूच होतं. मात्र एकीकडे ब्रिटिशांकडनं मात्र भारतीयांवरती सातत्याने जुल्म करण्यात जात होते, सातत्याने आपल्याला कमी लेखलं जात होतं. आणि असंख्य कोपऱ्यांमध्ये असे असंख्य टॉर्चरचे चॅप्टर्स आहेत जे ब्रिटिशांनी भारतीयांवरती केलेत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर मला आजच्या स्पॉन्सर्स बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा भारतीयांना अडाणी म्हणायचे, तेव्हा भारतीयांना मागासवर्गीय म्हणायचे, तेव्हा आपल्याला कुत्र्यांशी आपली तुलना केली जायची. मित्रांनो, मात्र आज सगळे भारतीय ओळखले जातात आपल्या विद्वत्तेसाठी आणि आपल्या चातुर्यासाठी, आपल्या बुद्धीसाठी. मित्रांनो, इंग्रजी भाषेला आपण इतकं शिकलो की आज मला असं वाटतं इंग्लंडपेक्षा जास्त इंग्रजी भाषा बोलणारे माणसं आपल्या भारतात आहेत. आणि त्यालाच आता इम्प्रूव्ह करायची वेळ आली आहे, जेणेकरून भारतीय विचार, भारतीय माणसांचं महत्त्व केवळ भारतापुरतंच नाही तर अख्ख्या जगामध्ये पोहोचेल. आपण शाळेमध्ये इंग्रजी भाषा शिकलोच आहे मित्रांनो, मात्र आता इंग्रजी भाषेला अधिक समृद्ध जर करायचं असेल तर तुम्हाला ती बोलता आली पाहिजे, अर्थात फ्लुएंट कन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे. आणि ते तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही इंग्लिश भाषेच्या नेटिव्ह स्पीकर सोबत बोलतात. आणि आता हेच शक्य आहे. कॅम्ब्ली असंच एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही हेच करू शकता, थेट नेटिव्ह स्पीकर सोबत बोलू शकता. कॅम्ब्लीच्या 1-on-1 इंग्लिश प्रोग्राम बद्दल तुम्ही कदाचित ऐकलं असेल, मात्र आता कॅम्ब्लीने ग्रुप
क्लासेस सुद्धा चालू केले आहेत. हा एकमेव असा इंग्लिश शिकण्याचा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही नेटिव्ह स्पीकर सोबत बोलू शकता, जे USA, UK अशा देशांमधले आहेत. 60 मिनिटांचा एक क्लास असणार आहे, ज्यामध्ये एक नेटिव्ह स्पीकर असणार आहे आणि तुमच्यासारखेच 2 अजून विद्यार्थी जपान, ब्राझील, कोरिया अशा देशांमधले असतील, ज्यांना तुमच्यासारखेच इंग्लिश अजून फ्लुएंट करायचे. प्रत्येक क्लासमध्ये डिस्कशन केलं जाईल एक टॉपिक बद्दल, जसं कल्चर असेल, टेक्नॉलॉजी असेल, न्यूज असेल, हॉबीज असेल, ज्याच्यावरती तुम्हाला सुद्धा तुमची मतं इंग्रजीमध्ये मांडायची. आणि न्यू इयर लॉन्च ऑफरमध्ये जर तुम्ही लॉंग टर्म प्लॅन्स घेते तर 45% पर्यंत डिस्काउंट जे आहेत ही आता तुमची वाट बघतायत, ज्यांची व्हॅलिडिटी सध्या फक्त 1 महिन्यापुरतच आहे, त्यामुळे पटापट. तर माझा सोहम 999 हा कुपन कोड यूज करायला विसरू नका. तुम्हाला एका महिन्यासाठी चक्क 60% ऑफ होतील. म्हणजे तुमचा जो पहिला कोर्स असेल हा तुम्हाला मिळू शकतो, पहिला क्लास मिळू शकतो फक्त 999 रुपयामध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्यावर क्लिक करा आणि कॅम्ब्लिशच्या मदतीने आपली इंग्रजी शिकायचा प्रवास अधिक सोपा करा. 1934 साली ऑक्टोबर महिन्यात रॉयल इंडियन नेव्हीची स्थापना करण्यात आली, जेव्हा त्यांना कोस्टल डिफेन्स फोर्स काहीतरी म्हणण्यात यायचं. रॉयल ब्रिटिश नेव्हीला वर्ल्ड वॉर 2 मध्ये डिप्लॉय करण्यात जात होतं, त्यामुळे आता गरज होती ही नवीन शिपायांची आणि त्यामुळे रॉयल इंडियन नेव्हीची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, तेव्हा बॉम्बे म्हणायचे मुंबईला, त्यामुळे बॉम्बे एस्टॅब्लिशमेंटमध्ये सगळ्यात 20,000ची तिथे एस्टॅब्लिशमेंट जी होती ही रेडी होती. आणि वर्ल्ड वॉर 2 मध्ये हे ब्रिटिशांच्या बाजूने लढले. ब्रिटिशांनी सैन्याचा वापर करायचा म्हणून भारतीय लोकांचा वापर केला. आणि इतिहासात तुम्हाला कुठेही चॅप्टरमध्ये दिसेल की वर्ल्ड वॉर 2 मध्ये सगळ्यात जास्ती ब्रेव, शूर, सगळ्यात जास्ती योग्य पद्धतीने जर लढले असतील तर अलाइजसाठी ते भारतीय सैनिक, भारतीय शिपाई लढले. मित्रांनो, मात्र युद्ध संपलं, किंमतही संपली. युद्धाच्या वेळेस भारतीय लोकांना काही फार किंमत देण्यात आली नव्हती, मात्र युद्धानंतर तर आपली काहीच किंमत ठेवली नाही. हे जे लोक लढले, स्वतःच्या प्राणाची बाजी लावून ब्रिटिशांसाठी लढले, त्यांना ब्रिटिशांनी परत भारतामध्ये पाठवलं आणि डिमोबिलायझेशन सुरू केलं. अर्थात त्यांना ड्युटीवरनं काढून टाकलं, हळूहळू फोर्सेसला डिमोबिलाइज करणं. याच्यामुळे, या डिमोबिलायझेशनमुळे 20,000 एस्टॅब्लिशमेंट होती मुंबईमध्ये, ती डिमॉरलाइज झाली. त्यांच्या भविष्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. एकीकडे स्वातंत्र्यही मिळत नव्हतं, एकीकडे ही जी नोकरी ही चालली होती आणि आता आपण कुठलेच नाही, ना घरके ना घाटके अशी अवस्था त्यांची झाली. त्यामुळे ही आग कुठे ना कुठे पेटत होती. मित्रांनो, दुसरी भारतीयांमध्ये एक प्रचंड बंड जो तयार होत होता आझाद हिंद फौज आणि इंडियन नॅशनल आर्मीचे जे सैनिक पकडले गेले होते, जे फ्रीडम फायटर्स पकडले गेले होते, त्यांच्यावरती जी कारवाई करण्यात होती, या कारवाईवरनं, कारवाई कसला, टॉर्चर, वॉर क्रिमिनल्स म्हणून त्यांना टॉर्चर केलं जात होतं. आणि आपली जी सगळे मेजर पॉलिटिकल पार्टी, सगळे मेजर लीडर जे होते ते मात्र गप्प बसले होते. हू द्या टॉर्चर, आमच्यावरती किती अन्याय झाले तरी चालतील, आम्ही शांत बसू. हा जो अप्रोच होता, अप्रोच हा काही लोकांना पटत नव्हता आणि हाही संताप भारतीय नागरिकांमध्ये यांचं रोज मन आत्मा कुरतडत होता. शेवटी दिवस आला मित्रांनो, 17 फेब्रुवारी 1946 साली. ब्रिटिशांना वाटलं सर्वसामान्य दिवस, मात्र त्या दिवशी भारतीयांनी ठरवलं होतं की बस आता आपणच आपलं स्वातंत्र्याचा लढा सुरू करायचा. काय झालं मी सांगतो. बॉम्बे एस्टॅब्लिशमेंट, कारण मुंबईला तेव्हा बॉम्बे म्हणायचे, तिथे कमांडिंग ऑफिसर होते आर्थर फ्रेडरिक किंग. यांचं भारतीय सैनिकांपदींचं रेसिस्ट वागणं हे असह्य झालं होतं. सडकं खाणं देणं, आपल्याला वागणूक, तुच्छ वागणूक देणं. आणि माणसाला ना मित्रांनो, माझं असं वैयक्तिक मत आहे की काहीही तुम्ही हिसकावून घेतलं तरी चालतं, पण जेव्हा त्याच्या स्वाभिमानाची गोष्ट येते ना, तेव्हा कोणताही माणूस लढायला शिकतो. HMIS तलवार, ब्रिटिश रॉयल इंडियन नेव्हीची तेव्हाची सगळ्यात लार्जेस्ट शोर एस्टॅब्लिशमेंट वरती बंड सुरू झाला. या 20,000 सैनिकांनी ठरवलं की नाही, आम्ही ब्रिटिश सरकार, ब्रिटिश राजसाठी काम करणार नाही आणि बंड पुकारला. एखादा वनवा पेटावा, तसा हा वनवा जो आहे मित्रांनो, हा बंडाचा वनवा अख्ख्या देशामध्ये पेटला गेला. रॉयल इंडियन नेव्हीने 60 शिप्स आणि 11 एस्टॅब्लिशमेंट्स वरती बंड सुरू केला आणि तिथनं युनियन जॅक जो तेव्हाचा झेंडा होता तो खाली उतरवण्यात आला आणि तिथे झेंडे जे चढवले हे त्या काळातले इंडियातल्या सगळ्या मेजर पॉलिटिकल पार्टीजचे होते. मुस्लिम लीगचा झेंडा, इंडियन नॅशनल काँग्रेसचा झेंडा आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा. ही बातमी एखाद्या वनव्यासारखी पसरत गेली मित्रांनो एका ठिणगीतनं. आणि मग मुंबईतली ही जी म्युटिनी होती ही मुंबई बरोबरच भारतातल्या असंख्य शहरांमध्ये पसरली. कलकत्ता, कराची, मद्रास, विशाखापट्टणम, कोचीन, अंदमान सारख्या असंख्य शहरांमध्ये हा बंड सुरू झाला मित्रांनो. आणि एका क्षणातच ब्रिटिश सैन्याला मात्र घाम फुटला, कारण रॉयल इंडियन नेव्हीनं रिव्हॉल्ट केलं होतं, रेबेलियन सुरू झाला होता. ही फक्त म्युटिनी नव्हती, इट वॉज अ रेव्होल्यूशन. 20 फेब्रुवारी पर्यंत असंख्य ठिकाणी असंख्य 1-2च शिप्स होत्या ज्या ब्रिटिशांच्या बाजून होत्या, सगळ्या शिप्सने रिव्हॉल्ट केलं मित्रांनो. आणि एक उत्तम गोष्ट जी घडली ती म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांनी सुद्धा ह्या म्युटिनीला, ह्या रेबेलियनला सपोर्ट केला.
या रेवॉल्टसाठीच्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्यांमध्ये असं होतं की आमच्या विरुद्ध जो रेसिझम केला जातो हे रेसिस्ट वागणं बंद व्हावं, आम्हाला इक्वल पेमेंट मिळावं, इंडियन नॅशनल आर्मी आझाद हिंद फौज यांच्या सैनिकांवरती जी कारवाई करतायत ती त्वरित बंद करून त्यांना बाइज्जतपणे बरी करून द्यावं. आणि एवढंच नाही तर इंडोनेशिया आणि असंख्य देशांमध्ये जिथे जिथे भारतीय सैनिकांनी डिप्लॉय करण्यात आलेलं होतं तिथनं त्यांना परत बोलवावं या मागण्या होत्या. लोकांच्या मनामध्ये सुद्धा ही भावना होती. लोक फक्त वाट बघत होते कोणीतरी आवाज उठवा, मी त्याच्या मागे जाऊन उभं राहू. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, कराची तेव्हा भारतातच आपल्या पार्ट होता. कराचीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावरती उतरले. मुंबई तेव्हा बॉम्बे म्हणायचे, मुंबईमधले असंख्य लोक रस्त्यावरती उतरले मित्रांनो आणि हिंसेचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि बंड केला. ब्रिटिशांची ऑफिसं तोडली, ब्रिटिश ऑफिसर्सला शोधून मारलं, गोळी बारूद बम धमाक्यांचा आवाज सर्वत्र मुंबई शहरामध्ये होता. लोकांनी ठरवलं होतं नाही आम्हाला आजच स्वातंत्र्य पाहिजे आणि आम्ही ते मिळवणारच. लोकांचा हा सपोर्ट ग्रॅज्युअली वाढायला लागला. असंख्य शहरांमध्ये लोक एकत्र यायला लागली आणि ब्रिटिश सरकार विरुद्ध आवाज उचलावा लागली. ब्रिटिश सरकारने पोलीस फोर्सला सांगितलं की नागरिकांवरती गोळ्या चालवा. अरे आपलेच माणसं होती, ती म्हणली नाही चालवणार. शेवटी ब्रिटिशांना त्यांच्या आर्मीला बोलवावं लागलं आणि ब्रिटिश आर्मीनं आपल्या मुंबईच्या रस्त्यांवरती लोकांच्या अंगावरती गोळ्या झाडल्या. मित्रांनो, इतिहासामध्ये आपल्याला हे सोयीस्करपणे कधीच शिकवलं नाही. मित्रांनो, 2 दिवसांच्या आत 250 पेक्षा जास्ती लोक मृत्युमुखी पडली, 1000 पेक्षा जास्ती लोक जी आहेत ही जखमी झाली होती आणि हा बंड वणव्यासारखा पसरत होता. आणि इथे मात्र असं काहीतरी घडलं ज्यानं मनोबलच तुटलं. मित्रांनो, त्या काळातले आपले सगळे मेजर नॅशनल लीडर्स, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा मग मोहम्मद अली जिना असतील, यांनी सुद्धा ह्या म्युटिनीला विरोध केला. यांनी अजिबात पाठिंबा दिला नाही. खरं तर आपण हे सगळे नाव ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की लोकांसाठीच लढत होती ना, मग लोक जेव्हा लढायला सुरुवात करत होते तेव्हा त्यांच्या पाठीशी का नाही उभी राहिले? त्याच्या मागे वेगळीच कारण होती, काही सिनिस्टर रिझन सुद्धा होते. 1 वर्षानंतर तसंही आपल्याला सोकॉल्ड स्वातंत्र्य मिळणारच आहे असं त्यांचं मत होतं. स्विफ्ट ट्रान्झिशन ऑफ पॉवर होणार आहे, तर कशाला हा बंड करायचा असं सगळ्यांचं मत होतं. याच्यानं उलट आपल्याला जे मिळणारं स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात असंही यांचं मत होतं. कारण हे सगळे एकत्र आली, सगळी नागरिक एकत्र येऊन जर लढायला लागली तर स्वातंत्र्य मिळणार. मात्र ते कशानं मिळणार? बाय फोर्स, नॉट थ्रू पॉलिटिक्स. ते स्वातंत्र्य पॉलिटिकली मिळणं हे काही पॉलिटिकल पार्टीज, काही लीडर्ससाठी फार गरजेचं होतं. काही लोक मात्र रॉयल इंडियन नेव्हीच्या बाजूने उभी राहिली, ज्यामध्ये अरुणा असफ अली होत्या. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला सुद्धा तिथे काही पॉलिटिकल गेन दिसला असेल, त्यामुळे त्यांनी सुद्धा यांना पाठिंबा दिला आणि सांगितलं नाही ही म्युटिनी केलीच पाहिजे, या म्युटिनीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही मुंबई या सगळ्या रिजनमध्ये आम्ही संप करतोय. पब्लिक ट्रान्सपोर्ट ठप्प पडला होता, कंपनीज ज्या आहेत त्या बंद पडल्या होत्या, लोक कामाला जात नव्हते आणि त्यामुळे स्ट्राईक जो आहे हा सुरू झाला. ब्रिटिशांनाही याचं उत्तर देणं गरजेचं होतं. डिवाइड अँड रूलची पॉलिसी. भारतीय लोकांचा इतिहास तुम्ही बघाल, आजपासून नाही, तुम्ही हजारो वर्ष लांब जा, आपण आपसात लढत बसलो, आपल्याला आपसात तोडण्यात आलं आणि आपण नेहमी तुटलो. 2023 मध्ये भारतीयांना मागे खेचायचं आहे, त्यांना आपसात लढवा. पंजाबमध्ये आज बघतोय आपण काय घडत आहे, तेव्हाही तेच करण्यात आलं. पॉलिटिकल जी सिच्युएशन होती, जे पोलरायझेशन होतं, त्याचा त्यांनी फायदा घेतला ब्रिटिशांनी आणि त्वरित ही जे बॅरॅक्स होते इथे खाणं पाणी बंद केलं. महात्मा गांधींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना मुंबईमध्ये पाठवलं. ब्रिटिशांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना आश्वासन दिलं होतं की जर हा रेव्हॉल्ट जर बंद झाला, यांनी जर हत्यार टाकून दिली तर आम्ही कोणावरतीच काहीच कारवाई करणार नाही. आणि जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल मुंबईमध्ये पोहोचले तेव्हा या सगळ्या रेव्होल्युशनर्स जे होते, हे सगळे जे बंड करत होते, त्यांना हे कळलं की आपल्याला कोणीच पाठिंबा देत नाहीये. अरे आम्ही तर झेंडे लावले, मुस्लिम लीग, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे, मात्र आम्हाला कोणीच पाठिंबा देत नाही, आमच्या बाजूने कोणीच बोलत नाहीये. याच्यानं मनोबल तुटलं. त्यांनी शेवटी हत्यार टाकून द्यायचा निर्णय घेतला. ब्रिटिशांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना आश्वासन दिलं होतं की जर यांनी कुठलीही मागणी न करता सरेंडर केलं तर मी कोणावरच काही कारवाई करणार नाही. मात्र हत्यार जशी टाकली तशी ब्रिटिश सख्खे कुणाचेच नाही, सख्खे आपले स्वतःचे सुद्धा नाही. त्यांनी दिलेला शब्द हा मोडला आणि या सगळ्यांवरती कोर्ट मार्शल करण्यात सुरू झालं. यांची पेन्शन गेली. या सगळ्यांवरती शेकडो या सगळ्या सैनिकांवरती कारवाई करायला सुरुवात केली. त्यांना ड्युटीवरनं डिस्चार्ज करण्यात आलं आणि पुढे जाऊन त्यांच्या ह्या बंडला, या असंख्य लोकांच्या बलिदानाला जेव्हा नागरिक स्वतः एकत्र आले, जात धर्म न बाळगता आपल्या स्वातंत्र्यासाठी आले, त्यांना मात्र आपण इतिहासातनं गायब केलं. आता काही प्रश्न पडतात की जर ट्रान्झिशन ऑफ पॉवर पॉलिटिकलीच का हवं होतं? लोकांना तर बंड पिकरून 1 वर्ष अगोदर स्वातंत्र्य मिळालं असतं. मित्रांनो, मोहम्मद अली जिन्नांना पार्टिशन करायचं होतं. 1946 नंतर, ह्याच नंतर त्यांनी डायरेक्ट ॲक्शन डे केला कोलकात्यामध्ये. हिंदूंचा मॅसॅकर झाला, दुसरा शब्द नाही. आणि हे सगळे पॉलिटिकल गेन्स फार महत्त्वाचे होते.
आणि कदाचित हा चॅप्टर आपल्यापासून लपवण्यात यासाठी आला कारण हा जर कळला तर काही प्रश्न हे आपल्या मनामध्ये जन्म घेतात आणि मनामध्ये जर काही प्रश्न जन्म घ्यायला लागले ना मित्रांनो, ते माणसाला झोपू देत नाही. आपण विचार करायला लागतो आणि मग एक नवीन बाजू, एक नवीन दिशा, एक नवीनच प्रकरण आपल्याला कळतं. आणि पुन्हा एकदा 1857 सारखाच हाही बंड जो आहे हा चेचण्यात आला, आपल्याला आपल्याच विरुद्ध लढवण्यात आलं आणि आपल्याला व्हाईट वॉश करण्यात आलं. 1956 साली ब्रिटिश प्राईम मिनिस्टर तेव्हाचे क्लेमंट ॲटली जे आहेत, हे जेव्हा आले, क्लेमंट ॲटली जेव्हा आले तेव्हा त्यांनी हे मान्य केलं कोलकातामध्ये भाषण देताना की ब्रिटिश कदाचित गेले नसते भारताला सोडून एवढ्या लवकर, मात्र इंडियन नॅशनल आर्मी आणि रॉयल इंडियन नेव्हीने भाग पडला मला हा देश सोडून पळून जाण्यासाठी. सत्य अहिंसेने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं का नाही या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, मात्र त्याबरोबर अशा बंडांना सुद्धा स्वातंत्र्य मिळवून दिलं. सुभाषचंद्र बोसांचं एक वाक्य आहे, फ्रीडम इज टेकन नॉट गिवन. स्वातंत्र्य भिकेमध्ये मिळत नाही तर ते हिसकावून घ्यावं लागतं. तुम्हाला तुमची किंमत, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव ही समोरच्याला करून द्यावी लागते, तेव्हाच स्वातंत्र्य मिळतं. मी जसं सुरुवातीला म्हटलं, न मागता भीक पण नाही भेटत. स्वातंत्र्य कोण कशाला देईन? तर हे हिसकावून घ्यायची भूमिका, भारतीयांची एकत्र यायची ताकद आणि एकत्र एका विचारधारेसाठी, स्वातंत्र्यासाठी लढायची ताकद ही पुन्हा एकदा सिद्ध झाली. हे मला सांगणं यासाठी गरजेचं होतं मित्रांनो, जेव्हा पुढे जाऊन आपल्या देशासमोर असंख्य मोठे प्रश्न उपस्थित राहतील तेव्हा हे बाहेरचे फोर्सेस आपल्या विरुद्ध तीच ताकद वापरतील जी त्यांनी तेव्हाही वापरली. ते आपल्याला तोडतील आणि आपल्याला आपल्याच विरुद्ध लढवतील. मग जात असेल, धर्म असेल किंवा विचारधारा असेल, सगळ्या भारतीयांचा वीक पॉइंट अख्ख्या जगाला माहिती आहे. आपसात पेटवा, हे आपसातच लढतात आणि पंजाबमध्ये त्याची सुरुवात होतीये मित्रांनो. आपसात लढू नका, कारण जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा ब्रिटिश सरकार, द सन नेव्हर सेट्स ऑन ब्रिटिश एम्पायर असं वाक्य ते म्हणायचे. त्यांना झुकावं लागलं आणि त्यांच्याही डोक्याला सगळीकडे घाम फोडायचा पराक्रम हा भारतीय माणसं करू शकतात. आजही आपण आपसामध्ये लढू नये आणि आपण एकत्र येऊन आपल्या देशाला कसं पुढे घेऊन जाता येईल हा प्रयत्न करावा. माझी एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण भविष्य आपल्याला एका देशाचं, आपल्या समाजाचं समृद्ध करायचं आहे. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण इतिहासातले असे असंख्य पैलू जे आहेत जे आपल्यापर्यंत नाही पोहोचवण्यात आले हे सुद्धा जाणून घेणार. मला शेवटी आपल्या आजच्या व्हिडिओ स्पॉन्सरचे विशेष आभार मानायचे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली मित्रांनो, कॅम्बलीची क्लिक करा आणि इंग्रजी शिका. माझा कुपन कोड वापरायला विसरू नका, स्पेशल डिस्काउंट सुद्धा तुमची वाट बघतोय.